कुठलाही मंडळ असो, महिला मंडळ असलं तरी त्यांचं तोच नाव असेल, तुमचा बाल कल्याण मंडळ असेल तरी त्यांचा तोच नाव असेल, 40+ असेल, रेग्युलर असेल, परंतु एकच नाव दिला जातोय. याला कारण एकच का गावकीची एकता. भरपूर क्रिकेटर या गावामध्ये आहेत आणि भरपूर संघटनेमध्ये खेळत आहेत, परंतु सर्वांचं मत मात्र एक आहे. आपण पाहिलं उद्घाटनीय सामन्यामध्ये सुद्धा भरपूर मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळाले होते. या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते, डॉट चेंडूने सुरुवात होते. तसेच सन्माननीय आमच्या गावचे एक चांगले होतकरू व्यक्तिमत्व अनिलजी सदाशिव पाटील यांचंही स्पर्धेसाठी असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं जातं. या ठिकाणी पाहतोय आपण चेंडूला टर्न केला गेला, बॅकवर्ड स्पेलेक रिझन मध्ये चेंडूला फेकून दिलं गेलं आणि चेंडू मात्र सीमा पार झाला, चौकार. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट होता, त्याच्यानंतर पाहिलं तर एक चांगला कणखर आणि दमदार चांगला आत्मविश्वास देऊन जाणारा फटका आपण पाहतोय परशुयाच्या बॅट मध्ये पाहायला मिळतंय. रेग्युलर क्रिकेटमध्ये जर खेळत असताना या खेळाडूचा विचार केला तर खरोखरच भिवंडीसाठी एक सुखद आनंद देणारा खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिले एवढ्या टुर्नामेंट होत नव्हत्या, चॅलेंज ग्राउंडवरती ज्या स्पर्धा व्हायच्या आणि त्याच्यामध्ये जय बजरंग कारिवली संघाचं मोठं नाव होतं आणि त्या संघाकडून खेळत असताना कित्येक सुखद आनंद सामने या खेळाडूच्या माध्यमातून खेळताना आपण पाहायला मिळाले. तोच खेळाडू या क्रीडा नगरीवरती आपला करिश्मा दाखवत असताना त्याच्या बॅटमधून येतो चौकार. त्याच्यानंतर बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, एज अँड गॉन, फलंदाज बाद होतोय कटाच्या स्वरूपात. सचिन या गोलंदाजाकडून गोलंदाजी करत असताना मात्र फसवी चेंडूची हाताळणी झाली आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळत आहेत. आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहतो आकर्षक ट्रॉफ्या क्रमांकापर्यंत. यस, आपण व्यासपीठावरती मान्यवर पाहतोय, त्यांचं या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय स्वप्नीलजी पाटील साहेब, खास करून आपण विचार केला तर या मंडळासाठी या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचा धनादेश आलेला आहे. क्या बात आहे. आपण पाहतोय ज्यांनी या स्पर्धेसाठी सडल हाताने तन मन धन अर्पण करून या स्पर्धेचा उंचांकन वाढवण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण या स्पर्धेमधून काय नाही आहे, भरपूर काही आहे. तुम्हाला भरपूर बक्षीस दिलं जातंय, दिवसभर तुम्हाला जेवणाची व्यवस्था केली जाते, पाण्याची व्यवस्था केली जाते, चाय नाश्त्याची व्यवस्था केली जाते. भिवंडी तालुक्यातील एकमेव स्पर्धा अशी आहे की तिथं सर्व गोष्टी दिल्या जातात. मग प्रेक्षक असो, खेळाडू असो, मान्यवर असो किंवा आमच्यासारखी कमिटी मेंबर असो, या सर्वांसाठी त्यांनी योग्य ती व्यवस्था लावून दिलेली आहे. खऱ्या अर्थाने जनसमाजातील माणूस आहे आणि त्याला या गोष्टीची जाण आहे. म्हणून तर आपण पाहतोय की सर्व सोय सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग पाटील यांनी करून दिलेली आहे. त्यांच्या नावाचा हा चषक मित्र आपण पाहतोय. गोलंदाजी या ठिकाणी पाहूया, गोलंदाजी मार्कवरती सचिन पुन्हा एकदा सरसावतोय. यावेळेस मात्र इथं घर खुलं सोडलं, चोरी होणार नो डाऊट. अजून एक फलंदाज बोलच्या स्वरूपात या ठिकाणी होते बाद. मिलिंद या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर आकर्षक 4 ट्रॉफ्या आहेत. आपण पाहतो फायनल, सेमीफायनल, तृतीय आणि चतुर्थ अशा क्रमांकाच्या 4 आकर्षक ट्रॉफ्या आहेत, त्या मला प्रदान झालेल्या आहेत. दापोडे गावचे उपसरपंच सन्माननीय दत्ता दशरथ पाटील यांच्या माध्यमातून त्या आकर्षक ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय गौरी दशरथ पाटील यांच्या स्मरणार्थ त्या पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहिले तर भिवंडी तालुक्यामध्ये अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली नाही आजपर्यंत. अशी ट्रॉफी मात्र घडून घेतलेली आहे. त्या ट्रॉफीचा जो वजन आहे तो तब्बल 25 kg आहे. ज्या वेळेस आपण ती ट्रॉफी हातात घेतो तेव्हा समजते की वजनदार फायनल आपण मारली आहे आणि ती ज्या वेळेस आपल्या शोकेसमध्ये सजेल निश्चित त्याची चर्चा रंगेल. अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले योगदान सन्माननीय माजी उपसरपंच दापोडे दत्ताजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून, सन्मान्य विद्यमान उपसरपंच दत्ताजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो आकर्षक ट्रॉफ्या आलेल्या आहेत. प्रत्येक
मॅन ऑफ द मॅच जी दिली जाते, ट्रॉफी आहे, त्याच्यासाठी साडी आहे, त्याच्यासाठी आपण पाहिलं तर शीतपेय आहे, गिफ्ट हॅम्पल आहे, असं भरपूर काही आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाहूया डॉट चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. धावसंख्या कमी आहे धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे, हवेमध्ये आहे, क्षेत्रशी त्याच्या खाली पोहोचला जातोय, परंतु अंदाज काही बांधता आला नाही. आणि दरम्यान बाजू आपण 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. सचिन यांची गोलंदाजी बहारदार, असरदार आणि कारगर ठरत असताना पाहायला मिळते. गोलंदाजीची धार खूप चांगली पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 6, 2-6 अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज साठी मालिकावीर आपण जर पाहायला गेले तर स्वर्गीय गोपीनाथ नाना पाटील यांच्या सन्मानार्थ मान्य श्री अनिल गोपीनाथ पाटील यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळते. त्याचबरोबर स्वर्गीय जयश्री महेंद्र पाटील यांच्या सन्मानार्थ श्री महेंद्र पुंडलिक पाटील यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज याच्यासाठी आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर स्वर्गीय दिलीप सज्जन पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अविश दिलीप पाटील यांच्याकडून ही आपण पाहतोय फलंदाजासाठी उत्कृष्ट ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 2-6 अशी पाहायला मिळाली. निश्चितच एक चांगली स्पर्धा मित्र अनुभवत आहेत घर बसल्या. जे प्रेक्षक आहेत त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम इथे होतोय आणि सहज सोपा झेल बाला पाटील यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तो मात्र सुटला गेला. परंतु या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी होते बाद. वीर तानाजी दापोडे संघाला त्याचबरोबर चालू असलेला सामना अर्थात कारिवली संघाला मिहिरा पाटील व उपसरपंच पूनम मेघनाथ पाटील व कारिवली ग्रामपंचायत कडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, त्याच्यासाठी आपण पाहतोय शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या सामन्यांचा आनंद आपण पाहतोय घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून घेतला जातोय. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नेक्स्ट मॅच या स्पर्धेतील एक महत्वपूर्वक मॅच पाहायला मिळेल. अर्थात या स्पर्धेची पहिली सेमीफायनल जोशी 11 भादवड ए वर्सेस स्वराज्य कशेवली या दरम्यान होणार आहे. तर आपण तयार राहायचं आहे. या सत्राच्या समाप्तीनंतर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. धन्यवाद. दोन्ही टीमला विनंती आपण वेळेवरती या आणि वेळेवरती सामने चालू करा. पाहूया यावेळेस गोलंदाज टर्न होतोय. क्या बात आहे. चेंडू खूप चांगला होता परंतु दिशा चांगली दिली गेली आहे. डीप मध्ये चेंडू आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. हा ना तू माय माय काय घडतं पाहूया या ठिकाणी. पंच काय निर्णय सेफ आहे या ठिकाणी पाहतोय. दीपक गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपाने एक गडी बाद केला. इथेही संधी चालून आली होती. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती पुढे सरकते 8 या अंकावरती. धावा बनत नाहीत. धावा बनवणं कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धा असतात मित्र. आपण चाचणी स्पर्धा पाहतो तो जणू काही क्रिकेटचा कुंभमेळा असतो. ज्या पद्धतीने कुंभमेळा भरतो त्या ठिकाणी साधू संत येतात, विचारविनिमय करतात आणि आपापल्या परिसरामध्ये जाऊन त्याचा बोध वाटत असतात, संस्कृतीचं उत्थान करत असतात. तसं ह्या संघटनेच्या माध्यमातून आपण चाचणी स्पर्धा पाहतो. त्याच्यानंतर आपापल्या विभागामध्ये जाऊन प्रत्येक गाव वाईज ह्या टुर्नामेंट पाहायला मिळतात आणि त्यातली ही सर्वात मोठी टुर्नामेंट मित्र आपल्याला पाहायला मिळते श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025. एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ज्या ठिकाणी सर्व टीमला जेवणाची व्यवस्था केली जाते, नाश्त्याची व्यवस्था केली जाते आणि दिवसभर तुम्हाला पाणी पुरेल एवढं सुद्धा दिलं जाते. जेव्हा जेव्हा नाणेफेक केले जाते तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाणी दिलं जातंय. खास करून आपण पाहिलं तर हॉटेल बिग डॅडीचे प्रोप्रायटर रणजित पाटील, नवीन पाटील आणि सचिन पाटील या
3 मालकांच्या द्वारे ही सुविधा पुरवली जाते. भिवंडी तालुक्यामध्ये प्रथमच हे आपण नवीन पारितोषिक पाहतो. यावेळेस फटका सजवलाय, चेंडू येतोय येतोय आणि पहिला दुसरा तिसरा चौथ्या प्रयत्नामध्ये मात्र बाला पाटील यांनी चेंडू कलेक्ट केला गेला. क्या बात आहे, भरपूर प्रयत्न, आबुक डुबुक टिबुक आणि चौथा वेल मात्र चेंडूला पकडला गेला आहे. निश्चितच विठी दांडू जेव्हा खेळतोय ना तेव्हा हे चित्र पाहायला मिळतंय की जास्त जो विठी उडवेल खऱ्या अर्थाने त्याला विजय संपादन करण्यात येत असतं. 2 मिनिटांनी झाली कास ना, 2 मिनिटांनी झाली, टेन्शन काय घेतं. किती धावा किती आल्या? धावसंख्या 8. या 8 धावसंख्येवरती लागणारा हा तिसरा झटका सावरू देत नाहीये. फाईटावर फाईट चालू आहेत, श्वास घ्यायलाही वेळ देत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला, धावसंख्या फक्त चालू आहे. दुसरा षटक, धावसंख्या फक्त आपण पाहतोय 8. चला चाय येऊ द्या, शब्द वाकडे तिकडे निघायला लागले आता. यस, दूध शिजवत आहेत. 4 उकाल्या घ्या, 5वी पर्यंत येऊ द्या. मेघनाथ पाहूया. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस खोदून काढलेला आहे चेंडू, येतोय लंगापच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होतय आणि या ठिकाणी पाहतोय आपण रनआउट काय अजून 2 धावा कंप्लीट होत आहेत. ज्या ठिकाणी वीर तानाजी क्रीडा मंडळ ऑफिस आहे त्या ठिकाणी ती ऍक्टिव्ह आहे. तिचा मिरर जो आहे तो खेळाडूला दिक्कत देतोय. तेथील प्रेक्षकांना विनंती आहे त्याच्या काचा आहेत ना त्या उलट्या सुलट्या करून ठेवा. रवीजी पाटील खूप खूप धन्यवाद. मागची व्हाईटच्या मागची नाही नाही, हा आता बरोबर चालल्यात तुम्ही. ओके धन्यवाद. खारूचा वाटा प्रत्येक जण उचलता आपण पाहू शकता, कारण स्पर्धा तेवढी चांगली आहे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेमधून ही चांगली उत्तम अशी स्पर्धा, जेवढं कौतुक करू ना तेवढं कमी आहे मित्र हो. कारण ज्याच्या नावाचा बोलबाला होतो, जो सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करतोय आणि सातत्यपूर्वक ही टुर्नामेंट जेव्हा जेव्हाही भरली जाते तेव्हा तेव्हा नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतात. एक पाऊल पुढे कसं जाईल याचा विचार केला जातोय. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, भिंगला जरूर परंतु फटका काय लागला नाहीये. या ठिकाणी पाहतोय आपण डॉट चेंडू. धावसंख्या पाहतोय स्थिर, धावफलकावरती 10 का दम 10. अतिशय शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, फटकेबाजी करू देत नाहीये. जेव्हा जेव्हा ही हात खोललं जातं तेव्हा तेव्हा त्या बॅट्समनचं पाय बांधलं जात आहेत, अशी परिस्थिती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. दीपक पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती, तयार होतोय, सज्ज होतोय, सरसावतोय गोलंदाजी करण्यासाठी. या ठिकाणी आपल्या फॉलोथ्रूमध्ये काहीतरी चुकीव पाहायला मिळते आणि नेहमी मी सांगत असतोय जीवन असो की खेळ असो मित्र, आपल्याला समोर चुकी दिसते ना तर एक पाऊल मागे या आणि नव्याने सुरुवात करा, काही हरकत नाही आहे. आणि त्या युक्तीप्रमाणे दीपक मात्र पुन्हा एकदा तयार होतोय या ठिकाणी. पुढील चेंडू या वेळेस कार्पेटच्या साहाय्याने येतोय. क्षेत्ररक्षण थोडीशी गडबड घाई पाहायला मिळते. त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आता पुढे सरकते अंकावरती 12 अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 पाहिला आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 6च्या सरासरीने या ठिकाणी धावफलकावरती 12 लागल्यात. 12 मध्ये बनल्यात 12. आता 12 मध्ये अजून किती बनल्या जातील हे पाहूया. वार पलटवार हा क्रिकेटचा मूल सूत्र आहे. यस, मागणी तसा पुरवठा, फक्त इच्छा व्यक्त करा. तुम्ही चहाची मागणी केली तर उकाला आला, पाण्याची जर मागणी केली तर काय येईल. निश्चित तेही करण्यासाठी समर्थ आहेत. त्याचबरोबर पपई आलेला आहे, त्याचबरोबर काय दुसरं अजून काय फळ आहे.
फलांची सुद्धा कमी नाही आहे. चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळते. खास करून विचार केला तर वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ दापोडे टीमचंही खूप भरभरून कौतुक केलं जाईल. कारण स्वप्न पाहिलं सन्मान्य भरतदादा पाटील यांनी आणि सत्यात उतरण्यासाठी त्यांनीही खूप मेहनत घेतली. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण शॉट फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू अडवला जाते. कालचा वार शुक्रवार होता तेव्हा सांगितलं होतं की शेड्यूल जेव्हा तुमचा संपेल त्यावेळेस कॉमेंटर असतील, समालोचक असतील, लाईव्हची टीम असेल, सर्वांनी थांबा, तुमचं चांगलं नियोजन लावतोय. बाला पाटील मागील मॅचचा हिरो या ठिकाणी पाहूया गोलंदाजी मार्क वरती. यस, या ठिकाणी चांगला फटका खेचला आहे. सहजासहजी या गोलंदाजाला लवकर ओळखणं परखणं हे कठीण आहे. जेवढं तुम्ही त्याच्यासमोर खेळाल तेव्हा कुठंतरी त्याच्या ॲक्शनमध्ये त्याची लाईन लेंथ तुम्हाला ओळखता येईल. असा ताकदी तोला मोलाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आगल्या वेगळ्या शैलीने आजवर भिवंडी तालुक्यामध्ये असा एकमेव मला वाटतं गोलंदाज आहे. काटाई संघाकडून खेळताना एक गोलंदाज आहे परंतु त्याचे ॲक्शन तरी समजते परंतु ह्या गोलंदाजी नाही आहे. चेंडू आयुमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाला काही पोहोचता येत नाही आहे. दोघांची झुंबड, चेंडू मात्र फरार सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ये बघा आता आलं वडापाव, जेवून अजून ढेकर पण आला नाही तर वडापाव आलं. निश्चित 4 दिवसांनी स्कोरर मंडळी असेल, लाईव्ह मंडळी असेल, 1.5 किलो तरी वजन वाढेल. पुन्हा एकदा पोह्या गोलंदाज या ठिकाणी तयार होते. गोलंदाजी मार्क वरती चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 18 या अंकावरती. या इनिंग मधील आपण पाहतोय दुसरा चौकार, तिसरं ओव्हर 3 चेंडूंचा खेळ. म्हणजे पाहू शकता किती गोलंदाजी धारदार पाहायला मिळते, असरदार पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती भरपूर कमी आहेत. आता डावाला सुरुवात झालेली पाहूया. या ठिकाणी चौकार आलेला आहे, किती अबाधित अजून स्कोर उभा केला जाईल हे पाहूया. पुढील चेंडू यावेळेस यस आलटी पलटी केला जात आहे. माहिती आहे सरळ फटके लागत नाही आहे, त्यावेळेस पलटीचा फटका खेळला गेला यशस्वीरित्या. चेंडू सीमा पार झाला, चौकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. यस, सन्माननीय दत्ताजी पाटील उपसरपंच, आपणास विनंती, आपण या व्यासपीठावरती निश्चितच त्यांचंही मोलाचं सहकार्य, मोलाचा वाटा, मोलाचा हिस्सा आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून आकर्षक ज्या ट्रॉफी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे महान व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर उपसरपंच दापोडे सन्माननीय दत्ताजी दशरथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 23 एका धावेने धावसंख्या पाहायला मिळते. बाला पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. मागील कॅच सुद्धा काय पकडली गेली, चौथ्या प्रयत्नात तिला कलेक्ट केलं गेलं. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला, चेंडू मात्र वन बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
15 धावा. म्हणून तर म्हटलं जातं ना, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सडेच्या अधिक गतीने रंग बदलण्याची क्षमता, ताकद या क्रिकेटमध्ये आहे. म्हणून तर आपण पाहतोय की या क्रिकेटमध्ये अधिक रंगत पाहायला मिळते. कारण 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 12 होत्या आणि या ठिकाणी तिसरा षटक प्रारंभ झाला, समाप्त झाला आणि धावसंख्या या ओव्हरमध्ये आल्या 15. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 27 धावा धावफलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खास करून आपण पाहतोय की संदीप नाईक आणि मेघनाथ याच्या माध्यमातून मात्र डावाला सावरण्याचा प्रयत्न चालू आहे. पार्टनरशिप होणं गरजेचं होतं आणि ती छोटी का होईना पार्टनरशिपला प्रारंभ झालेला आहे आतापर्यंत आपण पाहतोय. कारण तिसरा गडी जो होता तो 8 धावांवरती बाद झाला होता. तर चला नेक्स्ट टीम लवकर या आपण नाणेफेकीसाठी. जोशी 11 भादवड ए वर्सेस स्वराज्य कशेळी. यस, श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मधला पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी आपल्याला अनुभवाला मिळाला या दोन टीम मध्ये. तर विनंती आहे आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. अतिशय महत्वपूर्ण सामना या वेळेस कडक फटका खेळला गेला आहे. आपण पाहिले तर एकच धाव घेतली जाईल, त्याहून अधिक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खेचून मारला होता आपण पाहिले तर तो फटका बरोबर बॅटच्या मधोमध लागला होता, परंतु गॅप शोधता आला नाहीये. त्या कारणास्तव आपण पाहतो सिंगलने खेळ पुढे. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा बनल्या आहेत. आता कुठेतरी फ्रेम मध्ये स्कोर कार्ड दिसते. 2 ओव्हर मध्ये कमी दिसत होता, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचा छलांग लागताना दिसतंय या तिसऱ्या ओव्हर मध्ये. जी चांगली खेळी पाहायला मिळाली, 3 चौकार त्या ओव्हरला आले, त्या कारणास्तव धावा भरपूर बनल्या गेल्या. पाहूया नितेश शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय. यावेळेस हलक्या हाताने या ठिकाणी खेळून काढलं. समोरच्या दिशेला आपण पाहतोय दुसऱ्या धावीची मागणी केली आहे, धोकादायक ठरू शकतोय, परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत. हातामध्ये चेंडू काय आला नाही आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावेने धावसंख्या पुढे 30 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचं अंतिम षटक नितेश या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा होतील तयार नेक्स्ट टीम 2. या स्पर्धेतील पहिली सेमी फायनल मित्र आपल्याला पाहायला मिळेल, अनुभवाला मिळेल. 2 टीम अतिशय ताकदवार. पाहूया त्या टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस 20 टाइम झालेला आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा घेतल्या जात आहेत. प्रयत्न चालू आहेत मोठा फटका खेळण्याचा, परंतु तो लागत नाही आहे. गोलंदाजी धार या ठिकाणी तिसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा चांगली पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ झाला, 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या तिसऱ्या ओव्हर मध्ये. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 32 लागली गेली आहे. पुढील 2 टीमचे संघनायक आपण लगेच उपस्थित राहायचं आहे, वारंवार सूचित करण्यात येते. कारण मित्र तुम्हालाच खेळायचा आहे आणि तो सामना दिवसा उजाडीत कसे व्हावा याच्यासाठी आमचा चाललेला खटाटोप आहे. कमिटी आमच्या मागे ना आम्ही तुमच्या मागे. तुम्ही फक्त वेळेच्या मागे लागा, जेणेकरून सामना लवकरात लवकर संपेल, कारण आमची घुंगरी अटकलेली असते. सन्माननीय या ठिकाणी पाहू शकता सुभाषजी पाटील साहेबांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे क्रीडा नगरीत आणि या क्रीडा मंचावरती आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित मान्यवर असतील आजी माजी सदस्य अध्यक्ष सरपंच उपसरपंच जे कोणी मान्यवर असतील, ज्या समाजाप्रती ज्यांनी ऋण बाळगून काम चांगलं केलं आहे, या सर्वांना विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या चषकाचं शोभा वाढवायची आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या पुढे सरकते 36 या अंकावरती. शेवटचे 2 चेंडू काही करण्यासाठी या 2 मध्ये एखादा मोठा फटका आला तर निश्चित एक फाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. खास करून
जय बजरंग कारवली संघाला गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर कुठेतरी धावा कमी आहेत, परंतु या दोन मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर चांगले धावसंख्या सजेल. पाहूया तो येतोय का. प्रयत्न जरूर केला होता, परंतु आपण पाहिलं तर उजवेष्टी सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलतायत आणि हात समांतर करून अवंतर धावेची खूण या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात केली जाते. एका धावेने 37 धावा धाबलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज होते टर्न गोलंदाजी मार्क वरती या वेळेसी उडवण्याचा प्रयत्न केला होता. शॉट फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू मात्र निघून गेला. एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाहीये. 38 धावा धापलकावरती सजल्या गेल्या लागल्या गेल्या. प्लीज आपण दोन्ही टीमचे संघनायक उपस्थित राहून नाणेफेक आपण करू नयेत. स्वराज्य कशिवली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. प्लीज जोशी 11 भादवड ए संघाचा संघनायक या. व्हाट अ शॉट, क्या बात आहे. चेंडूला मात्र फेकून दिला सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती येतो या ठिकाणी षटकार. बारा होत्या आणि धावसंख्या आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते 44. म्हणजेच 32 धावा या 2 ओव्हर मध्ये घेतल्या गेल्या. म्हणून तर वार पलटवार क्रिकेटचा खेळ अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा या ठिकाणी जमा केल्या. 45 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. पाहूया त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्या धावा पूर्ण केल्या जातील की थांबल्या जातील. आमचे गुरुवर्य आमचे मार्गदर्शक मोहनदादा भोईर यांच्या आवाजाने आपण त्या सामन्याला सुरुवात करू. धन्यवाद. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण मैदानाकडं. प्रथम फलंदाजी करताना आपण कारवी संघाला पाहिलं, ज्यानं 4 षटकांच्या धावा केल्या 44 डबल 4 आणि विजयाचं लक्ष 45 धावांचं. आणि ह्याच आव्हानाचा पाठलाग करताना बघूया कालवार संघ कशा प्रकारची कामगिरी करेल. चला, कारवी संघाचा कॅप्टन आपण विनाविलंब लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा. कारवली संघाचा कॅप्टन आपलं क्षेत्ररक्षण लावतोय. पंच आमचे रवाना झालेले आहेत. विनंती असेल प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जय कालिका माता कालवार संघाला आपण देखील आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानामध्ये रवाना करा. स्वराज्य कशिडिया संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जोशी 11 भादवड ए या संघाच्या कॅप्टनला देखील विनंती, आपण देखील लगेच या. या 2 संघामधून या स्पर्धेतील पहिला फर्स्ट सेमीफायनलचा सामना, बिग मॅच. 2 संघामधून एका बाजूला तालुका क्रिकेट सर्वात दिग्गज संघ जोशी 11 भादवड, मग त्याच संघाच्या अगेन्स्ट रँकिंगचा संघ देखील आपण पाहतोय स्वराज्य कशेडी.
चला जोशी 11 भादवड संघाचा कॅप्टन बघा मित्र, उद्या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. पहिली लढत देखील दोन दिग्गज संघामध्ये आपण पाहतो. एका बाजूला जय बजरंग गोरसई तर दुसऱ्या बाजूला चौटा इरमा मानकोली. गणेशदादा केनी पॅम टीम इन ॲक्शनमध्ये आपण ठीक 9 वाजता पाहणार आहोत. त्याच्या अगेन्स्ट जय बजरंग गोरसई, ज्ञानेश्वर मुकादम यांचा संघ. त्यानंतर जय गावदे वडूनगर विपक्ष पवनपुत्र वडपे. यूट्यूबच्या माध्यमातून सध्या आपण जर ही स्पर्धा पाहत असाल तर प्लीज संघाचे कॅप्टन आपण वेळेवर या ठिकाणी आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. जय बजरंग गोरसई, चौथा इरवा मानकोली ठीक 9 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. आणि जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पॅनलाइज केलं जाईल. त्यानंतर जय गावदे वडूनगर विपक्ष पवनपुत्र वडपे ठीक 10 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. स्वयंभू पायगाव विपक्ष बंद्र्यामूर्ती काल्लेर ठीक 11 वाजता आपण आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. एक बकऱ्यान नाही होणार, एक बकऱ्यान होणार नाही का? हॅलो नाही नाही 2000 हा बरोबर, मग 2000 आज का उद्या? अच्छा, अरे वा वा वा. हॅलो हॅलो मिस टाइम स्ट्रोक. चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष या स्वेलच्या कॅच. बिग विकेट पहिली सफलता प्राप्त करताना गोलंदाज फर्स्ट ब्रेक थ्रू. गोलंदाज कोण? परशु आहे ना. दिनेश चंद्रकांत पाटील, आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल, मैदानामध्ये असाल तर प्लीज आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आज याच स्टेजवर ब्रेकिंग न्यूज देखील आपण पाहतो. आयोजकांसाठी आज संध्याकाळची स्पेशल मेजवानी आहे आणि त्या मेजवानीसाठी तब्बल 3 कोंबड्यांची व्यवस्था दुर्वान पाटील यांच्याकडनं झालेली आहे. क्या बात आहे. आणि मला वाटतं त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या आहेच कन्फर्म आहे. आणि त्याच गोष्टीचं औचित्य साधून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जे वीर तानाजी न्यू 40+ टीम आहे, ऑर्गनाइज कमिटी आहे, त्या कमिटीला स्पेशल 3 कोंबडे. ऑनसाईडचा फटका सजलाय. स्कायर शॉट आपण पाहिला, मात्र सर प्लॅन्ड होतोय ऑनसाईडला. आणि याच दरम्यान 1-2 धावा घेण्याची संधी. या 2 धावेने कालवार संघाची धावसंख्या 1-2. या मुख्य व्यासपीठावर दापोडे गावचे समाजसेवक व जय श्रीराम वॉटर सप्लायरचे मालक आणि सर्वांचे लाडके नेतृत्व सन्माननीय रोहितदास दादा चौधरी साहेब आजच्या 3ऱ्या दिवशी मुख्य व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दापोडे गावातील दिल की धडकन आणि युवा उद्योग उत्कृष्ट खेळाडू अनिल गोपीनाथ पाटील, सर्वांचे लाडके शेट्या कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे आणि मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि दापोड्यातील एक नावलौकिक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू
अनिल गोपीनाथ हे पाटील साहेबांचं रॉयल एंट्री झाली त्यांची. मला वाटतं जेव्हा DPL स्पर्धा आयोजित करतो तेव्हा मात्र या आयकॉन असतोय. हॉपर सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका चेंडू मिड ऑफला येतोय. थोडासा थंबल होताना क्षेत्ररक्षक एक धाव घेण्याची संधी. धावसंख्याकडे पुढे सकते. धावसंख्या होते ती 4. लास्ट म्हणजे आता कोण आहे? अर्धा तास नाही लागणार. 15-20 मिनिटं चालू झाली. तो चांगला सत्कार करतोय मावरा फायचे मालक. चेंडूला सुंदर सप्ले केला. ऑन साईडला चेंडू शॉट डीप मिडॉनला येतो. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव घेण्याची संधी. एक धाव संघाची धावसंख्या 5. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर संघात धावसंख्या होती ती 1/5. यांच्या विरुद्ध आता यातला निघलतो उद्याच्या गटातून जो निघलतो त्यांच्या टॉप इनसाइट. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय चांगला फटका. राजू टोन पुशी दिली. चे सदस्य आणि आमच्या संघाचे खऱ्या अर्थाने पहिलं 45चे पहिले गोलंदाज राजू शेठ पाटील आपण देखील व्यासपीठावर या. कालवार गावचे उद्योजक आणि समाजसेवक आणि दापोडे गावातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं नक्कीच भेट असते. असे आमचे सीनियर 40+ कालवारचे एक अष्टपैलू खेळाडू सन्माननीय सदानंद म्हात्रे. सदादादा चला आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. मुख्य व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. त्यांच्या समवेत आमचे 40+ उत्कृष्ट खेळाडू मनोज दादा आपण सदादादांना घेऊन यायचं आहे. वेलकम वेलकम सदानंद म्हात्रे दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भरत दादा चषक 2025 मध्ये मनोज दादा आताच दौडा संपवून आणि पहिली मॅच चांगली जिंकली होती. दुसऱ्या मॅचला हारजीत होते. असू दे नेक्स्ट मॅच. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आपण पाहतोय. गोलंदाज संदीप. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. डीपमधून चेंडूची उचल केली जाईल. तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा घास. या 2 धावेने जे कार्यक्रम आता कालवार संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. ओव्हर क्रमांक दुसरा प्रगतीपथावर आहे. प्रति ओव्हरचा आपण जर साधारणतः विचार केला 11.25 ही सरासरी आहे. अतिशय चांगला चेंडू. प्रतिम उत्तम चेंडूची फेक आपण पाहतोय. संदीप चेंडूला सुंदरसं फ्लिक केला ऑन साईडला. डीप लॉंगॉनला चेंडू येतोय. आउटफील्डमधून देखील चेंडूची फेक केली जाते. मात्र दुसऱ्या धावेची मागणी होती आणि दुसरी धाव करताना महत्त्वाचा फलंदाज देवेश देवेश याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो दीपक.
वेलकम सन्माननीय दत्ताजी दशरथ पाटील, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत दापोडे. 40+ फॉर्मॅटचे एक उत्तम क्रिकेटर देखील आहेत. मग कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सर्व क्षेत्रामधून एक अव्वल दर्जाची कामगिरी करणारं व्यक्तिमत्व दापोडे गावचं दत्ताजी पाटील. एक धाव घेतली का? या एक धावेनी संघाची धावसंख्या होती ती 13. 45 धावांचं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमधून इन ॲक्शनमध्ये 2 फलंदाज पाहतोय. जे कालिकामाता कालवार संघाच्या एका बाजूला दीपक तर दुसऱ्या बाजूला बाळा. दोघांकडे अतिशय चांगली क्षमता आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. जोशी 11 बादवड या संघाचा कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आहे. स्वराज्य कशेळी संघाचा कॅप्टन आपण देखील या. खराब चेंडू, थोडासा दिशांनी चेंडू आपण पाहिला. पंच वाईट चिकून का ते कमांतर धाव. धावसंख्या एकाने पुढे सरकते 14. संदीप ऑन साईडचा अतिशय चांगला फटका आणि 1 बॉस एका टप्प्याने शतरक्षाला बीट करून चेंडू जाईल का? सी मार्शा बाहेर चौकार. यस. आपण पाहिला ज्या फटक्याची नितांत गरज होती. या चौकाने संघात धावसंख्या 4 पुढे सगळे धावसंख्या होती ती 18. भादवड संघाचा कॅप्टन बघा आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर आणि मला वाटतं शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरमधून बाकी असावा. संदीप या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केलाय. दोन धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा संघात धावसंख्या 20. आता उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 आणि विजयासाठी अजूनही 25ची गरज. दोन्ही संघात एक समान संधी आहे. नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू विजयासाठी 25ची गरज. प्रतिवरचा आपण जर साधारण विचार केला तर 12.50ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमधून 1-2 मोठे फटके लागणे गरजेचं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाज चला कारवीर संघाचा कॅप्टन आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि पुढील 2 संघांना विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जोशी
इलेव्हन भादवड विरुद्ध स्वराज्य कशेळी. पहिल्या दुसऱ्या दिवसाचे विजेता संघ आणि या सामन्यातील पहिली सेमीफायनल या दोन संघांमधून आपण पाहणार आहोत. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन बेल कमी घ्या. लगेच आपण आमच्याशी संपर्क साधा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास. मागच्या सामन्यामध्ये अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली होती. तोच हा गोलंदाज सोजन. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. येणारे 12 चेंडू विजयासाठी 25ची गरज. तालुका क्रिकेट के बहुत ही पोखसमॅन जे कार्यक्रम आता कालवार सिनियर 40+ संघाचे एक नामांकित क्रिकेटर कित्येक मैदानं ज्यानं गाजवली असा एक अष्टपैलू खेळाडू या व्यासपीठ मंचावर सदा मात्रे. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. दोन मिनिटं पंच सामना थांबवायचा. मान्यवरांसाठी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे विद्यमान सदस्य आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी सन्माननीय हेमंत शेठ गुलवी, सर्वांचे लाडके मुसाबाई आणि आमचे गोट्याबाई, अपोलो जिमचे आमचे सहकारी गोट्याबाई. हॅलो. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे विद्यमान जे मेंबर आहेत, सदस्य आहेत, दमन दौरा या दमन दौऱ्याचे अध्यक्ष आहेत सन्माननीय मुसाबाई, सर्वांचे लाडके हेमंतजी गुलवी. अतिशय खराब चेंडूची फेक झाली होती. पंच नो बॉलचा इशारा करतात. चेंडू बघूया टुकडा ट्रॅव्हल झाला वाटतं. 1 बॉन्स टप्प्यावर चेंडू सीमाच्या बाहेर गेलाय. 4+1 एकंदरीत 5 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. रिव्ह्यू घेतले त्यांनी. बघा कोण आहे पुढे पंच. बिम्मर फेअर डिलिव्हरी. सेफ नाही ना. फेअर नाही ना. नो बॉल आहे. नो बॉल. नो बॉल आहे. नो बॉल. नाही नाही नाही. खराब चेंडूची फेक झाली होती. बिमर चेंडूची फेक झाली होती. पंच नो बॉलचा इशारा करतात. एक अवांतर धाव +4 एकंदरीत 5 धावा. या 5 धाव्यांनी संघाची धावसंख्या 5ने पुढे सरकते. पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका आहे. मात्र नो बॉल आहे. फलंदाज सेफ असेल. आणि याच दरम्यान 2 धावा. 2 धावांनी संघात धावसंख्या 2ने पुढे धावसंख्या होती ती 27. जर बिमर फेक झाली ही कुठेतरी स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरेल. आज सन्माननीय मुसाबाई यांचा जन्मदिवस आहे. मुसाबाई, तुम्हाला जन्मदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आई जगदंबा, आई कामाख्या देवी, आई दापोडे गावची ग्रामदेवता महादेवी, आई वऱ्हाळ देवी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच आजच्या दिवशी भगवंताला ईश्वराला प्रार्थना. रनिंग पिरियड असे सुरेख सुंदर आपण पाहिली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 29. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना संघ आपण पाहतोय. जे कार्यक्रम आता कालवार संघ समीकरण आपण जर एकंदरीत अपडेट पाहिलं चालू सामन्याचं तर 9-10 चेंडूंचा खेळ बाकी आहे
आणि 16 धावांची गरज आहे. मग सामन्यावर थोडंसं साम्राज्य निर्माण करताना आपण संघ पाहतो जे कालिकामाता कालवार. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम मित्र आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा तुमच्या भेटीला. भरत पांडुरंग पाटील चषक 2025 या स्पर्धेचा आगास. अतिशय चांगला फटका. हा पलीकडे सुंदरसा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 2 शतरक्षणं बीट करून चेंडू वाईडिश लॉंग ऑन लॉंग यांच्याबद्दल सरळ सीमाच्या बाहेर जाणारा उत्तम दर्जाचा चौकार फलंदाज बाळ्याच्या बॅटमधून येतोय. समीकरण बदलतंय. आता येणारे चेंडू 9 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. स्वराज्य कशेळी आणि जोशी इलेवन. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका सजलाय. चेंडूगडी क्षेत्ररक्षक दक्ष या स्वेलच्या कॅच अतिशय उत्तम झेल कॅरी केले जातं आणि महत्त्वाचं विकेट, बिग विकेट, बडी सफलता या पर प्राप्त करतो गेंदबाज. मॅन मित्र या ठिकाणी शुभ आगमन होते आमच्या परममित्र तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली करुणाम केनी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सध्या अतिशय उत्तम दर्जाचं समालोचन प्रत्येक सामन्यामधून त्यांच्या माध्यमातून आपण ऐकत आहात. असे मानखोली गावचे सुपुत्र खरोखरच आपण कबीर निर्मल चषक जो गणेश दादा केनी यांचा संपन्न झाला त्यामध्ये दिवस रात्र ज्यांचा आपण आवाज बघितला आणि प्रत्येक येणाऱ्या मान्यवर पाहुण्यांना आणि प्रत्येक खेळाडूंना जो खरोखर मान देतो असा सूत्रसंचालन आणि समालोचक परिवाराचे खास मेंबर सन्माननीय कालराम दादा केनी यांचं नुकतंच वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित सन्माननीय श्री भरत दादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये शुभागमन झालं. दादा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॅक टू नावन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा मैदानाकडे. विजेचं समीकरण जर आपण पाहिलं नाही दोघांना आवाज दिले आपण. येणारे चेंडू 8 विजयासाठी 12ची गरज. नेक्स्ट बॅट्समन बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. संभाजी 2 बॉल आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 धावांची गरज आहे. सोजन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं. सोजन नाईक राटा मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन बॅटल मैदानाच्या आतमध्ये संभाजी म्हात्रे संघाचा कॅप्टन आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे बघा. खराब चेंडू आहे. दिशांनी चेंडू स्वर मारा. या सिच्युएशनमधून आपण अशा प्रकारची गोलंदाजी करू शकत नाही आहे. जर आपण वाईट टाकाल तर संघाचं वाईट कराल. आता येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. प्रत्येक धाव संघासाठी फार महत्त्वाची आहे. आउट ऑफ इनसाइट
कव्हर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता क्षेत्ररक्षण मी कौतुक करेन, काय कमालीचं क्षेत्ररक्षण. मात्र याच दरम्यान 3 धावा काढण्याची संधी. क्या बात आहे. मनीषाचं मी कौतुक करेन, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. मात्र संघाची कुठेतरी 1 धाव त्याच्या माध्यमातून वाचवली गेली. 3 धावा कंप्लीट झाल्या. समीकरण बदलते. येणारे चेंडू आता 6 आणि 7 वाईट होत आहे बरोबर. आणि धाव संख्या हवी आहे ती 8. सात चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी फक्त 8 धावांची गरज. सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना मैदानाच्या आतमध्ये आपलं कलाकौशल्य, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स उत्तम रीतीने सादर करताना संघ आपण पाहतोय जय कालिका कालवार. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल घ्या. अजून एक महत्त्वाचा सामना स्पर्धेतला आहे. चेंडूला फक्त टॅप केला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला, जाईल का यास? छोटंसं समीकरण विजयासाठी. आता मात्र जय कालिका कलवार संघाला 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयापासून फक्त 6 धावा दूर आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. आणि गोलंदाज जोगेन मॅजिकल गोलंदाजी करेल का जोगेन? 6 धावा फक्त डिफेन्स ठेवायचे आहेत. आणि कदाचित आपण या सामन्यामधून विजय संपादित करून दिला तर निश्चित आपल्या नावाचाच बोलबाला कारवीर संघामधून केला जाईल. जोगेन सज्ज होतो, मार्ग 55 क्रॉस करतोय. आणि पहिला चेंडू पेस करताना नशिबाची साथ मात्र खऱ्या अर्थाने मानतो कारवीर संघाकडे. बघा फटका उत्तम होता, क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालेलं आहे. असं वाटलं की चेंडू सीमाच्या बाहेर जाईल की काय. सूर्याची किरणे देखील त्या क्षेत्ररक्षणाच्या डोळ्यावर आली असताना देखील तो चेंडू अडवला गेला मैदानातनं. ही गोष्ट कारवीर संघासाठी फार महत्त्वाची आहे. निश्चितच हा सामना वाटतं कारवीर संघासाठी लकी आहे. बघूया जोगेन अजून उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धावांची गरज. ही पण आडोस पडोस की लढाई आहे. कालवार कारविली. आता मात्र खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. पिक्चर थोडंसं क्लिअर झालेलं आहे सामन्याचं. स्वराज्य कशेळी हा संघ देखील मोठ्या ताकदीनिशी आज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. आणि या संघाचे खंदे समर्थक, क्रिकेटचे निस्किम चाहते, सन्मानित जगनजी म्हात्रे, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते कशेळी. आपण जर कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आदरणीय आमचे जगन काका म्हात्रे स्कोर लेवल आहे. पाटील मंडळाचे कार्यरत सदस्य, त्यांनी पण या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. नवीनच आमच्या या संघामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि या स्पर्धेकरिता मोठं योगदान
नितीन पाटीलचं देखील या स्पर्धेनिमित्ताने आम्हाला लाभलेलं आहे. आणि याचबरोबर महत्त्वाच्या सामन्यामधून एक दिमागदार विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा क्वालिफाय संघ, विजेता संघ जय कालिका माता कालवार. गुड लक, गुड लक, गुड लक अँड हॅड लक. अभिनंदन. जय जय कालिका माता कालवा, बजरंग कारिवली. हार्ड लक. जय ए. बजरंग कारिवली. अतिशय सुंदर खेळ आपण देखील केला. आणि या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वीर तानाजी हॅलो. क्रीडा मंडळ मुसा भाऊ. नवीन 40+ संघ दापोडे